आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, आज आहे 17 जून 2026 बुधवार। आज आपल्याला लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला पाहायला मिळेल आणि रात्रीपर्यंत काही भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, तर काही भाग असेही असतील ज्या भागांमध्ये मोठा पाऊस आज रात्रीपर्यंत होईल। मित्रांनो, बातमी अतिशय महत्त्वाची आहे, पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, आज सायंकाळनंतर आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा खानदेशचा हा जो भाग आहे आणि कोकण पट्ट्याचा काही भाग या परिसरात मोठा पाऊस होईल। यामध्ये नाशिकचा भाग, मुंबई, बोईसर, तसेच वापी, मालेगावचा काही परिसर, नंदुरबार, जळगाव या भागात मोठा पाऊस आज रात्रीपर्यंत होईल। तर मित्रांनो, राज्यातील इतर ठिकाणी पाहिले असता मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज रात्री दरम्यान ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात यातील भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी पाहू शकता, राजापूर, कणकवली, तसेच इकडे विटा, चिपळूण, वडूज, अकलूज, महाड, भोर, नीरा, बारामती, लवासा, दोंड, त्यासोबतच इकडे चाकणचा भाग, पनवेल, उल्हासनगर, जुन्नर, वाडा, घोटी, जवाहर, नाशिक, पेठ, सताना, अहवा, वलसाड, वापी, त्यासोबतच साक्री झालं, नवपूर, नंदुरबार, श्रीपूर या भागात देखील आपल्याला आज रात्रीपर्यंत पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज येत्या काही तासात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मराठवाड्याचा जो भाग आहे या भागांमध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत तापमानात चांगलीच वाढ होईल। मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान मराठवाड्यातील काही भागांमधील वातावरण बदललेले पाहायला मिळेल आणि ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस मराठवाड्याच्या काही भागात रात्रीपर्यंत होईल। या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं आपल्याला जास्त पाहायला मिळू शकतं। त्यासोबतच इकडे पैठण, परतूर, जिंतूर, हिंगोलीचा बराचसा भाग, मेहकर, वाशिम झालं, तसेच इकडे माजलगाव, पाथर्डी, परळी, केज, जामखेड, अहमदपूर, बार्शी, धाराशिव, करमाळ्याच्या भागात, उदगीरच्या परिसरात देखील रात्रीपर्यंत हलका पाऊस होऊ शकतो। उत्तर महाराष्ट्रात खानदेशमध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच उत्तर महाराष्ट्राच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, विदर्भामध्ये पाहिले असता विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या भागात देखील आपल्याला आज आणि उद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्री दरम्यान काही भागात भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, 2 दिवसांच्या नंतर राज्यातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। फक्त आज आणि उद्या राज्यातील काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी पाहू शकता, 16 तारखेचा अंदाज पाहिला असता 16 जूनला राज्यात काय परिस्थिती आहे, 17 आणि 18 जूनला देखील हीच परिस्थिती आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहे। 19 तारखेला बघू शकता आपण, 20 आणि 21 तारखेदरम्यान आपल्याला महाराष्ट्रात मोठा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। संपूर्ण कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ सर्वत्र मोठी अतिवृष्टी 20-21 तारखेला झालेली पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।